शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभागात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवताना आगामी 5 वर्षांच्या विकासाचे विजन घेऊन प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून प्रशांत अशोक दिवे, ब गटातून नीलम गणेश कडाक आणि क गटातून शोभा धोंडीराम सातभाई आणि ड गटातून दिनकर गोटीराम आढाव यांनी प्रभागात प्रचाराची घोडदौड जोरदार आणि यशस्वीरित्या चालू केलेली असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दुकानात कुठेही मिळत नाही. वर्षानुवर्ष महिलांचा, ज्येष्ठांचा, तरुणांचा विश्वास मिळवणं. आमच्या लाडक्या बहिणी तर तुम्हाला सांगतो, प्रचारामध्ये गेलं का ते सांगते भाऊ हात जोडू नका, कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून पाहिलेलं, अनेक वर्ष पाहिलेले. मी माझं काम सांगणार नाही काय काम केलं, कारण काम सांगण्याची गरज नसती. आपल्याला माहिती, राहुल भाऊंनी पहिल्या 5 वर्षात काम केल्यानंतर ह्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपल्या सर्वांनी इतिहास घडवला आणि 90,000च्या फरकाने आपण राहुल भाऊंना निवडून दिलं. हे त्यांचं काम बोलत होतं. आणि म्हणून त्याच वेळेस मी सभेमध्ये, ज्यावेळेस आमच्या जेल रोडला सभा झाली, भाऊ तुम्ही जे काही पेरलेले चांगलं काम केलेले, जनता त्याचं निश्चितच तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि भाऊ त्यावेळेस खरोखर अतिशय चांगल्या मताने विजयी झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये सातत्यानं काम करीत आलेलं आहे. मग या प्रभागातल्या आता सुद्धा 5 वर्षामध्ये अनेक कामं केली. राहुल भाऊंच्या माध्यमातून तर बरीच कामं खूप केली. अनेक मंदिरांचे सुद्धा, खरं म्हणजे इतकी मोठी लिस्ट आहे का ती म्हणजे सांगायला सुद्धा 1 तास लागेल. खरं सांगतो, कारण नाशिक महानगरपालिका काम करत असताना मी असेल, आप्पा असेल, विकासाच्या माध्यमातून अनेक विकास कामे आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो पाण्याचा प्रश्न होता, ती पाण्याची जी तहान होती, ती मागवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही अहोरात्र करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही 20 लाख लिटरची भीमनगरला एक पाण्याची टाकी बसवली. 20 लाख लिटरची पाण्याची टाकी आम्ही चंपानगरीमध्ये बसवली. संपूर्ण भागामध्ये आम्ही नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकतोय. आम्ही संपूर्ण भागामध्ये प्रत्येक भागामधलं एक उद्यान चालू करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही संपूर्ण भागामध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व ठिकाणचे रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी भाऊ, तुम्ही मला जेव्हा डीपीडीसीला घेतलं की माझ्या पंचवार्षिकला त्या ठिकाणी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी जो मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहतोय, तो उत्साह पाहता हे 4ही उमेदवार उच्चांकी मताने निवडून येतील हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय. परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण लोकसभेत आपल्याला अनुभव आलेला आहे. विरोधक खोटा प्रचार करतात, फेक नरेटिव्ह पसरवतात आणि त्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात मतदारांमध्ये. लोकसभेच्या वेळेस संविधान बदलणारे भाजप असं सांगून अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार भाजपच्या विरोधी पक्षांनी केला आणि त्यामुळे काही चांगल्या जागा भारतीय जनता पार्टीला गमवायला लागल्या होत्या. त्यामुळे गाफील राहता कामा नये. आप्पा, जरी आपल्याला आत्मविश्वास असेल, प्रशांत भाऊंना आत्मविश्वास असेल, दोन्ही भगिनींना आत्मविश्वास असेल, परंतु जर विरोधक काही खोट्या अफवा पसरवत असतील तर आपण त्यांचा ताबडतोब त्या निरसन केल्या पाहिजे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपला प्रचार असला पाहिजे. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त बोलणार नाही. परंतु आपण जितक्या उच्चांकी मतांनी हे 4ही उमेदवार निवडून द्याल त्याची नोंद घेऊ आणि पुढे काय जे करायचं असेल ते उच्चांकी मतं किती मिळाले त्याच्यावर आम्ही ठरवू असं आश्वासन देतो आणि थांबतो. आता येतील सगळे. 5 वर्ष कोण आपल्या कामाला आलं, कोण आपल्याला तिथं धावून आलं मदतीला, हा विचार करा. पुढची माझी गोष्ट आहे, जेव्हा तो पुढारी निवडून येऊन पुढच्या पंचवार्षिकला येतो आणि परत विचारायला लागतो
तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल. आता माझी गोष्ट आहे, पुढची माझी ती ऐकली नसेल. तर तो पुढारी जेव्हा निवडून येतो, तो परत येतो आणि लोकांना सांगतो, सांगा काय पाहिजे. परत एक जण उठतात, म्हणतात अहो आमच्याकडे पाणी नाही आहे, नळ पाहिजे. हा म्हणतो देतो. परत पाईपलाईन येते, परत हे येतं ते येतं. पण एक तरुण उठतो आणि तो तरुण म्हणतो अहो मागच्या पंचवार्षिकला पण तुम्ही हेच बोलले होते. पुढारी म्हणतो कधी बोललो होतो? मी नव्हतं बोललो. हे म्हणतो नाही नाही तुम्ही बोललेच होते. हा म्हणतो नाही मी बोललो नव्हतो. तो पोरगा म्हणतो बोलले नव्हते, लाव रे तो व्हिडिओ. त्याच्यामुळे हल्लीची पिढी प्रगती पुस्तक पाहते. हे पहा सगळं चालू आहे. म्हणून मी पाण्याचं जे बोललो, परत माझा व्हिडिओ काढायला नको एखादा आमच्या आई बहिणी. आप्पा बरोबर ना, निवडून आल्यावर पहिले पाण्याचं बरं का, नाही तर मला अडचणीत आणार. त्याच्यामुळे आपल्या बरं का प्रशांत भाऊ, तुमच्या साक्षीने मी जेवढा जबाबदार तुम्ही दोघं पण आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की निवडणूक ही 15 दिवसाची असते आणि काही लोकांना हौसे खातर, नावा खातर, समाजसेवा साईडला एक सामाजिक प्रेस्टीज म्हणून निवडणुकीची भरायची फॅशन झाली. अशा लोकांना वेळीच आपण ओळखा आणि खरे समाजसेवक जे आहे त्यांना निवडून द्यायचं काम करा. जसे हे सगळे आपल्याला मनापासून सांगतायत की चांगला आपला परिसर पाहिजे, सुदृढ वातावरण पाहिजे, धार्मिक वातावरण पाहिजे, तर ते वातावरण चांगलं करण्यासाठी उमेदवार आणि नगरसेवक पण चांगले पाहिजे. यावेळी प्रभाग 17 मधील नागरिकांनी भाजपा पक्षाच्या विकासाच्या विजनमुळे भाजपच्या 4ही उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.